मायमोगाचो येवकार हांव मनीषा जाधव. सुरवेक पळोवया आयच्यो हेडलायन्स. माविनाचो परत नौदळाचेर उतरांचो फारपेट. हाय रायज म्हण लोकांची घरां मोडून उडयतात. हाय रायज बिल्डिंगो उबारपाची तुमकां कोणे परवानगी दिली सांगचे हायकोर्टाक. माविनाचेर नौदळाक आव्हान. पंचायतींनी बसकांचो पावस. कलंगुटी चलो पंचायत अभियान. माविन मायकलाचो आश्वासनांचो गडगड. 12 तारखेमेरेन सुके उरतले हवामान. काय थारावीक सुवातांनी पडू येता धुके. हवामान विभागाचो अदमास. आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. पंचायत मंत्री माविन गुदिनो नौदळाचेर उतरांचो फारपेट केला. लोकांची घरां हाय रायज म्हण मोडून उडयतात. तुमकां हाय रायज बिल्डिंगो उबारपाची कोणे परवानगी दिली ते तुम्ही हायकोर्टाक सांगचे. माविनान नौदळाक आव्हान केला. दाबोळी वाठारांत उंचायेचे निमित सांगून घरात आसपाचो वा मोडून उडोवपाचो प्रकार चालूच आसा. लोकांमदी खवदळ जाला. ताचेर येरादारी मंत्री आणि दाबोळेचो आमदार माविन गुदिनोन तिडक उक्तायल्या. वाठारांत उंच इमारती बांदतना थळाव्या अधिकाऱ्याकडल्यान घेतिल्ली परवानगी नौदळान दाखोवची अशें ताणें स्पष्टपणान सांगलां. हांवें लास्ट टायम इश्यू काडलेलो. ओके, हायट तुमी एलाव करना, परमिशन 3 मिटराचे दिवन सुद्धा मागीर तुमी म्हणटा 1.5 मिटर तुमी लोकांची घरां मोडली, गरिबांची घरां मोडली. हांव एकूच तांकां नेवी विचारपाक सोदता, तुमची इतली हाय बिल्डींग आहा, हाय रायज बिल्डींग आहा, 6 फ्लोर 8 फ्लोर तुमच्यो बिल्डिंग आहा, तुमी परमिशनां घेतला जाल्यार दाखोवया, हायकोर्टात दाखोवया कोणाची परमिशनां तुमी घेतला ती. आनी नाजाल्यार स्पश्टपणे सांगा, बिईंग डिफेन्स अथॉरिटीज कोणाचेच परमिशन लागना, आमी जाय ते भितर आमी आमचे बांदतले म्हणून. नाल्यार हें तरी क्लियर करा पब्लिकेक. देन आय विल नॉट आस्क एनी क्वेश्चन. इफ यू नीड परमिशन यू हॅव टू देन टेक परमिशन फ्रॉम द सेम प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी, मर्मुगांव प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी, टाउन प्लॅनिंग, ऑल अदर अथॉरिटीज. नाजाल्यार तुमी आमकां रेस्ट्रिक्शन करता आनी लोक पळयता अरे तुमचे हाय रायज बिल्डींग येयल्ले आसा आनी तुमी सगळे कडेन बांदता हाय रायज बिल्डींग. म्हणजे कायदो लागता जाल्यार लागू करता जाल्यार सगळे सिटीजनाक लागपा जाय. तुम्ही डिफेन्स सुद्धा झाले जाल्यार आय हॅव द हायेस्ट रिस्पेक्ट, आय बाव टू यू, बट लॉ इज द सेम फॉर एव्हरीवन. सो ते सामान्य लोकांक लॉ लागता ते तुमकांय लागता. सो प्लीज स्पश्ट करा. तुम्ही पळय स्टेटमेंट दिलो की आमी उलयता ते सारखे न्हू, आमी रॉंग उलोवपाक शकता. तुमकां परमिशन कोणाची लागना, तुम्ही जाय ते करतले जाल्यार तेंय सांगा, नाल्यार हायकोर्टाक सांगा. आमची हाय रायज बिल्डींग आहा ती, नेवीची हाय रायज बिल्डिंगा भितर आहा ती, कोणाचे परमिशन घेयला ते तुम्ही कोर्टात दाखोवया. मंजूर जाल्ल्या नव्या 550 कोटी रुपयांच्या उड्डाण पूल प्रकल्पा खातीर नौदळ NHI सहकार्य करपाक तयार ना अशें गुदिनोन सांगलें. नौदळ गोंयच्या थळाव्यांक सहकार्य करिना हें ताणें सेंट्रल डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंगाचे नदरेक हाडून दिलां. Yes, I have spoken to Honorable Defense Minister Shri Rajnath Singh ji. I told him very clearly that दोन कडेन आमकां त्रास जाता. एक आमचे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया 550 crore आमकां माननीय नितीन गडकरीन रोड सँक्शन केला, टेंडर जाला, काम स्टार्ट जावपाचें आसा. आनी नेवी एग्री जाल्ले 2000 स्क्वेअर मिटर एन्क्रोचमेंट तेंचो जो आसा, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे तेंचे म्हणजे ना नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तेंचो लँड एन्क्रोचमेंट जाल्लो. आतां ते म्हणटा ना आमी इतले वर्सां ते भितर एन्क्रोचमेंट आमी घेवन आसले, आमच्या नांवार जाले, अशें ते एक इगो जाल्लो आसा बिटवीन बोथ सेंट्रल एजन्सीज. अटकून उरलां आमचें काम. ते म्हणटा ना आमी तुमी एक्वायर करा आनी व्हरा आमी दिता म्हूण. क्लियरली तांकां नॅशनल हायवे अथॉरिटीन सांगिल्लें आसा नेवी, आमी एक्सपेंडिचर आमचे ओन एक्सपेंडिचर करून वॉल भितर घेता, न्यू वॉल बांदून दिता. तुमचे केबल शिफ्ट करपा जाय, केबल शिफ्ट करून दिता. तुमचे ते गटर आहा ते आमी बांदून दिता. आणि जी सुविधा तुमकां ते 5 मिटरामध्ये 10 मिटरामध्ये आसा तुमकां भितर वचपाक पडटा, आमी स्वताचे आमच्या पयशांनी करून दिता म्हूण नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तेणी सांगिल्लें आसा. आणि हे मिटिंगे सगळे नेवल तेंचे एडमिरल सगळे ऑफिसर आशिल्ले, आमचे कलेक्टर सगळे ऑफिसर आशिल्ले, बाकीचे सगळे आमचे गव्हर्नमेंट ऑफिसर आसले. सो 8 महिने पयलीं मिटींग घेयला तेन्ना तेंचेच कॉन्फरन्स रूमात तेणी मिटींग घेवपाक. आता सडनली ते सांगता नो यू फॉलो एक्विजिशन प्रोसेस फॉलो करपाक गेल्यार आमकां ते दिवपा ना. मिन्स नेवी सिव्हिलियन अथॉरिटीजां कडेन कोऑपरेट करपाक सोदना अशें जालें.
आनी ते आमचें काम ब्लॉक करपाक सोदता. अरे 550 crores सँक्शन जावन काम सुरू जालें, एक बॉटल नेक कशें ते दवरतले हे ते दाखोवपाक सोदता. दे आर नॉट कोऑपरेटिंग विथ सिव्हिलियन. गोवा 365 खातीर हिरू महाले, जवाहर बर्वे आणि निखिल जल्मी. वेंचणुको लागीं पावतात तशी सिटां जिखपाची जिद्द आनी उमेदवारांचो विश्वास आनी तांची घोशणाबाजी व्हडा संख्येन आयकपाक मेळटा. विरोधी पक्ष एकठांय आयले तरी गोंयांत भाजपा लोकसभेचे दोनूय जागे जिखतली. येवपी वेंचणुके उपरांत काँग्रेस प्रादेशीक पक्ष जावन उरतलो, भाजप फुडारी सांगतात. पळयात. सो आयज तेंची अशी परिस्थिती जावन पडलेली आसा कित्याक ते दाखयता एलायन्स, बट आयज त्यांच्या भितरूच युनिटी ना. त्यांच्या स्टेटीन आसा थंयसर ते एकामेकाच्या विरुद्ध आसा. हे काँग्रेसीक म्हाका दिसता हे खंय तरी लक्षात घेवपाचें आसा की हे सगळे पार्टी हे काँग्रेसीक यूज एंड थ्रो करपाक लागलेले आसा आनी आयज काँग्रेसीचो अस्तित्व म्हणटा तो ह्या देशाचो काबार जावपाक लागलेलो आसा. आयज काँग्रेसीचो जो लिडर ऑफ द पार्टी आसा लोकसभा आमचो निरंजन चौधरी, आयज तो लिडर एक लोकसभा आनी हे म्हणटा कितें आमी एक एलायन्स. And my people of my constituency in Murma, Goa, who have always stood by me, and today also the people of Murma, Goa, the people of Goa, and the people of India will always stand by Bharatiya Janata Party. That is the actual factual thing what is happening today in this country. पण लोकांक there is a writing on the wall. What is the writing on the wall? People want to see Honorable Prime Minister back in office with more strength of numbers in Lok Sabha. This is the writing on the wall. लोक आपले विचार जे आसा पळय ते मतांतल्यान प्रकट करतात आनी लोकांचे विचार मतांनी प्रकट जावन ते तुका कळटले की अबकी बार 400 पार. तुवें सुद्दां विचारलें पळय आतां, तुवें सुद्दां हय म्हणलें कितें. म्हाका एक सांग, जो वोटींग पद्दत हा नाचूंक येना आंगण वांकडें अशें बी आता ऑपोजिशनातले थोडे आहा पळय तांचे कशें आहा, तांचे रिलॉन्च करता ते. इलेक्शन आयले ते एकल्याक रिलॉन्च करता, तो बाबडो अर्द मिटर वता सकयल पडटा. फुडले इलेक्शन आयले परतो रिलॉन्च करता. सो ते कशें आहा, ते रिलॉन्च जायना सारकें म्हणून ते वेगवेगळी स्ट्रॅटेजी वापरता आनी म्हणून ताका कितें म्हणटा, नाचूंक येना आंगण वांकडें. पयलीं म्हणजे एक अलायन्स ऑफ फॅमिली इंट्रस्ट, एक अलायन्स ऑफ फॅमिली इंटरेस्ट दिल्लीक सो टू से तांचो तयार जाला. एक डायनेस्टीक अलायन्स, वेगवेगळ्यो डायनेस्टीक पार्टी ज्यो आसा जांकां लोकांनी दार दाखयला आनी भायर धांवन आयल्या, असल्यो डायनेस्टीक पार्टीज थोड्यो एकठांय आयल्या आनी बेजबाबदार वक्तव्यां आणि अर्थहीन एलिगेशनां ही करतात आणि तांचे आमी निषेध करतात. भाजपाच्या अगेन्स्ट आणि आमच्या लिडरांच्या अगेन्स्ट जी वक्तव्यां तांणी केल्या तांचो आमी निषेध करतात. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिगेज, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. बीजेपी को हटाना है, यह गोवा के मन की बात है. गोयचे दोनूय सीट इंडिया आघाडीत जिखतली. इंडिया आघाडीचे माचे वयल्यान अखिल भारतीय काँग्रेसीचो गोय प्रभारी माणिकराव ठाकरेन सांगले. आरजीपी ही बीजेपीची बी टीम आसा अशेंय ताणें सांगले. लोकसभा वेंचणुकेचे फाटभुंयेर गोंयच्या इंडिया ब्लॉकाची पयली बसका जाली. इंडिया युतीचे काँग्रेस, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि गोवा फॉरवर्डाचे मुखेली माचयेर एकठांय दिसले. गोंयांत भाजपाक सपोर्टर्सय मेळनात. भाजपा सरकाराच्या विरोधात सगळीकडेन वारें घोळटा. देखून हे खेपे भाजपा उत्तर गोंयचोय उमेदवार वगडा येतली, ठाकरेन सांगले. अच्छी तरीके से जोर शोर से ये कहा है कि हम इंडिया आघाड़ी दोनों सीट जीतने वाले हैं. ये सभी ने एकजुट होकर इस यस मीटिंग में जो जिस तरीके से जोश दिखाया है, मुझे बहुत खुशी है. क्योंकि हमारे देश में जिस तरीके से बीजेपी और आरएसएस
और जो जिस तरीके से राजनीति कर रही है संविधान के बारे में, हमारे डेमोक्रेसी के बारे में, वो पूरी तरह खत्म करना चाहते हैं। इसलिए पूरे देश में सभी इंडिया आघाड़ी हर जगह से यही पुकार है कि सबने मिलकर एक साथ होकर, वो आज आपके सामने है कि सभी जो इंडिया आघाड़ी के जो हमारे साथी है, एक साथ होकर हम आगे बढ़ेंगे। ये उन्होंने जो इस मीटिंग में बड़ी अच्छी तरीके से अपनी बात रखी, मैं बहुत खुश हूं। दूसरी बात, यहां पर जिस तरीके से बीजेपी प्रचार कर रही है, उनके लोग प्रचार कर रहे हैं कि हम जीतेंगे, लेकिन उनके पैर पूरी तरह डगमगा गए हैं। आज साउथ में रहो या नॉर्थ में, उन्होंने जिस तरीके से कैंडिडेट के बारे में 15 साल से यहां पे जो एमपी उनके बने थे, उनके लोगों के बारे में क्या राय है आप पूछिए, कि वो चाहते कि अभी उनको नहीं आगे का टाइम देना है। और साउथ में तो उनको कैंडिडेट अभी तक फाइनल नहीं हो पा रहा है। ऊपर से उनको डायरेक्शन है कि ये कैंडिडेट नहीं हो सकता है, वो कैंडिडेट नहीं। पूरी तरह घबराई हुई स्थिति बीजेपी की आज दिखाई दे रही है। इसलिए गोवा की जनता कांग्रेस की दोनों कैंडिडेट को जितवाना चाहती है। मन की बात है उनकी, भला ही कोई अपने मन की बात कहे, लेकिन गोवा की मन की बात, गोवा की जनता की मन की बात है कि यहाँ को बीजेपी को हटाना है। और इसीलिए आज इंडिया आघाड़ी के सभी हमारे साथियों ने कांग्रेस की जो भी कैंडिडेट रहेंगे उनको पूरा मजबूती के साथ उनके हम पीछे रहेंगे। ये बड़ी ताकत के साथ हमको जो उन्होंने जताया है, मैं इनका बहुत बहुत आभारी हूँ। इसीलिए आज की मीटिंग बुलाई है। देखो, ये कोऑर्डिनेशन हमारा है, वो आपके सामने दिखाई दे रहा है, उसमें कोई अंतर नहीं है। मेन बात यह है कि हम दोनों कैंडिडेट एक साथ डिक्लेयर करें और एक साथ होकर हम लड़ रहे हैं। और इस वक्त पूरी तरह गोवा में जो हवा चल रही है वो उनके बीजेपी के खिलाफ चल रही है, उन विचारधाराओं के खिलाफ चल रही है। उनको सपोर्ट करने वाले नहीं मिलेंगे। अभी जनता ने ठहरा लिया है कि अभी बहुत हो गया है उनका, अभी आगे नहीं चलने वाला है। इंडिया आघाडीबरोबर रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी कित्याक ना ह्या प्रश्नाक जाप दितना आरजीपी ही भाजपाची बी टीम असे ठाकरेन सांगले। ऐकात। देखिए, ये बीजेपी की बी टीम है। जिस तरीके से राजनीति वो कर रही है, किसको फायदा पहुंचा रहे हैं, वो किसको फायदा पहुंचा। हर स्टेट में कोई तो भी एक ऐसी टीम बीजेपी ने खड़ी करके रखी है कि जिसके आधार पे कांग्रेस का वोट कटे, इंडिया आघाडी का वोट कटे। गोवा 365 खातीर ब्युरो रिपोर्ट आणि सानिका नागवेकर। लोकांच्यो कागाळी आता सरकाराक काळजी जाल्यात। दरेका वाठारात पंचायत चलो येवजणेखाला पंचायतीच्यो बसका चालू जाल्यात। कलंगूट पंचायतीत बसका जाली। पंचायत मंत्री माविन गुदिनो, मायकल लोबो आणि हेर बसकेत हजर असले। बसकेत वाठारातल्या साबार विषयांचेर चर्चा जाली। पळयात। Under Swachh Bharat Mission, 40 KLD, 2 STP proposals. I mean, it is proposed to have 2 such plants, STP, in Kandoli Panchayat. एवाशी घर नासतना आणि घर बेश्टे आहे ती बंगलो जाऊन विलास करून थोडे ते गोंयकार न्हू ते थोडे करता, ते भायरसून येवन हिंगा करता। आमकां रिपोर्ट येयला तशें, ताका लागून कितें हेजेर कारवाय करपा जाय, कशें करपा जाय, इट हॅज टू बी अ वेल थॉट डिसिजन। बेश्टे फटाक करून घेयला म्हणून जायना। नो नी जर्क रिएक्शन। त्या वेळापासून आयज पर्यंत पंचायत क्षेत्रांत पंचायतीच्या कामकाजांत सुदारणा जाली हे हांवें सांगपाची गरज ना, हे तुम्ही सुद्धा पळयल्ली गरज आसा। तुमकां सगळ्याक खबर आसा, गेल्ल्या गव्हर्नमेंटान ते आयज पर्यंत वो पंचायतीचो पंचायत राज ह्याची मिनिस्ट्री सर माविना कडेन आसा आणि वेळोवेळी जे अमेंडमेंट हाडपाक जाय त्याचेर अभ्यास करून, त्याचेर पूर्ण स्टडी करून
जाय त्या वेळाचेर ते इम्प्लिमेंट करून अमेंडमेंट हाडले आसात. कारण इतकेंच की आम जनतेक, आम लोकांक ताचो खंयचो त्रास जावचो न्हू. पंचायत हे अशें ऑफिस जे ग्रास रूट ऑफिस जावन आसा. बारीक सारीक खंयच्याय मनशाचें जर ते पंचायतीन काम जाता ते काम आसात ती स्टार्ट जाता पंचायती कडच्यान. आनी खंयच्याय मनशाक कसलेय त्रास जावं नयो ह्या हेतून माविन सरान वेळोवेळी अमेंडमेंट हाडून काम सुरळीत केल्लें आसा. एक EHN नंबर आमच्या लोकलांक अलर्ट केल्ले जे इलिगल स्ट्रक्चर्स लोकांची जे घरांनी रावताले. आनी बरी गजाल केल्ली कित्याक खूब जाणांक तेंचे रेग्युलरायज जाल्ली नासली. पूण आयच्या काळान प्रॉब्लम असो जाल्लो आसा आमी पंचायत तांकां नंबर दिवन तेंचे आमी रेव्हेन्यू घेतलेलो आसा. पूण आयज खंय तरी आमी तांकां NOC दिता उदकाक लागून, पण ती डिपार्टमेंट एक्सेप्ट करिना. ते म्हणटा की हे हाड म्हणटा आमची ऑक्युपन्सी सर्टिफिकेट. सो EHN नंबर हो दिता इलिगल स्ट्रक्चराक, जाल्यार डिपार्टमेंट ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मागता हे मातशें कळपाक मातशें जमाना सर. सो मातशें ही एक कंप्लेंट अशी न्हू, एक रिक्वेस्ट जाता ते लोकांक आमच्या मातसो हेल्प करचो. आयज सुद्धा 2-3 केसी आमच्या पंचायतीन येयल्ल्यो ते एक्सेप्ट करिना म्हणून. आम्ही खूप ह्या दिसांनी डेव्हलपमेंट केलेलं आसा. जे तुम्ही जाणा बोडक्या वेळाचेर एक हाय मास लॅम्प घातलेलो आसा. मागीर आमच्या जेराल जंक्शनाचेरूय आनी एक हाय मास लॅम्प घातलेलो आसा. मागीर डॉल्फिन सर्कलाचेर आमचे खूप काम चाललेले आसा. आता आरटीआर ह्या म्हयन्याच्या आरटीआर ते घडे फंक्शन उद्घाटनी जातली. आनी हांगा आमच्या गावरावाडाय डॉल्फिन आमच्या हाय मास लॅम्प घातलेलो आसा बिचा लागीं. आता आमी आमचे कोमडकार जेन्ना आमकां डेव्हलपमेंट करून दिता तेन्ना आमी CSR प्रोजेक्ट करता. आनी CSR प्रोजेक्टान हे आमकां पयशे दिलेले आसा. आनी आता रिसंटली आमकां एकल्या बऱ्या देखणारान एक ट्रॅक्टर दिलेलो आसा विथ अ टँक तेंची बिचायली सुयेश काडपाक. मागीर आमकां आनीक टँकर ट्रक दिलेलो आसा फॉर गार्बेज आमचे हेडकॉन बिल्डर्स तेणेंनी दिल्लो आसा. हे म्हणून आमकां खूब आमकां तेंको मेळटा आमच्या कालाकोट पंचायतीक. जो मेन रोड वाठार आहा तेचेर एक कसले प्रोजेक्ट येता जाल्यार कित्याक डेव्हलपमेंट हे आमकां हाडूंक शकना, कित्याक हे आमकांय खबर आहा. पूण हे डेव्हलपमेंट जाताना ते बॅलन्सिंग आसूंक जाय, जेणे करून अति तित माती अशें हे घडोवंक फावना. म्हणून एक आमी लोकांचे सगळ्यांचे रिक्वेस्ट कन्सिडर करून तो प्रस्ताव आमी एक तयार करून एक रिक्वेस्ट आमचो गांवचो म्हणून आमी तो आतां सरकारा कडेन धाडपाचे आहा. सर हेचेर कितें तरी विचार करचो, कित्याक एकदम तर हो डेव्हलपमेंट जाय खंय तरी लोकांचे सेंटिमेंट्स दुखतात आणि लोक कोणाचेर मागीर लास्ट अप्रोच जाता पंचायतीचेर. ग्रामसभेन सगळे लोकांची तिडक आमकां फेस करची पडटा. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आणि ओमकार देशप्रभू. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. 12 तारखेमेरेन हवामान सुके उरतले. कांय थारावीक सुवातांनी धुके पडूं येता असो अदमास आसा. फुडल्या 3 दिसांत तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना. फुडल्या 24 वरांत चड करून नितळ मळब आणि धुके अणभवपाक मेळटले. हवामानात व्हडलोसो बदल जावचो ना असो अदमास. दर्या देगेवयल्या वाठारा खातीर हवामान विभागान कसलीच शिटकावणी दिवंक ना. आयचे चडांत चड आणि उण्यांत उणें तापमान 34 डिग्री सेल्सियस आणि 21 डिग्री सेल्सियस आसतले. बिरेस्तारा मळब नितळ. 12 तारखेमेरेन सुके हवामान. कांय सुवातांनी उथळ धुके. फुडल्या 3 दिसांत तापमानात व्हडलोसो बदल ना. बिरेस्तारा तापमान 34 आणि 24 डिग्री सेल्सियस. हवामानाची खाशेली शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आजचे हे कोकणी खबराचित्र हांगाच सोंपतात. मेळुया फाल्यां याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.